त्याच्यावर मी नाही बोलणार. कोण आमदार बोलला आणि काय बोलला आणि कसला आमदार होता आणि कोण काय होता त्याच्याशी मला नाही देणं गेलं. तर मी एक मात्र महत्वाचं सांगतो बंजारा समाजासाठी. आपल्या माईबापाचं कंबरडोम उघडं कष्ट करू बंजारा समाजाचे. त्या बंजारा समाजाने वाड्यावर तांड्यावर राहून काबाळ कष्ट केले, गावाशी नाळ ठेवली, सगळ्यांशी प्रामाणिक राहणारा तो गरीब वर्ग, इमानदार आहे बंजारा समाज. कधी कोणाच्या फुकट भांडणंही कधी घेत नाही, कोणाच्या विरोधात मोर्चा करणार, असा तो एक या महाराष्ट्राला लाभलेला चांगला समाज आहे. त्या पोरांनी आता हुशार होणं गरजेचं. आता डावपेच खेळणारे व्यासपीठावर जर आले, ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी बाहेरून काही भंगार लोक आयात केले आणि मराठ्यांच्या विरोधात मोर्चे काढले, आरक्षण मिळू नये मराठा, हे देशात पहिल्यांदाच घडले. एक अलिबाबा होता येवल्याचा, ते विखे यांनी मोर्चे काढले मराठ्यांच्या विरोधात, मिळू नये आरक्षण म्हणून. मराठ्यांनी असं कधीच नाही केलं. आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चा काढला, असं कधीच नाही केलं. मिळण्यासाठी मोर्चे निघतात हो. एखाद्याला द्या म्हणून पाठिंबा दिले जातात, पण देऊ नका आरक्षण म्हणून पहिल्यांदा रूप. असे लोक काही जर त्यांच्या व्यासपीठावर, गरिबांच्या बंजारा समाजाच्या व्यासपीठावर जर चढले, त्यांचा देवारा 0 मिनिटात करते, माहीत सुद्धा नाही होत्या ना. असंच मागही केलं बंजारा समाजाने.